आपण जीव लावलेलं माणूस जेव्हा बदलतं ना, तेव्हा माणूस आतून शांत बनतो. मग तो कुणाकडून अपेक्षासुद्धा ठेवत नाही आणि कुणाशी कनेक्टसुद्धा राहत नाही. भीक म्हणून दिलेला आनंद मला कधीच आवडत नाही. मी माझ्या एकटेपणा आणि दुःखांसोबतसुद्धा राजासारखाच थाटात राहतो. वेळेला महत्त्व द्या. जिथं तुम्हाला महत्त्व नाही तिथं वेळ देऊ नका. कुणावर जीवापाड जीव लावण्याआधी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील निदान प्रायोरिटी लिस्टमध्ये तरी आहोत का हे तपासून घ्यायला हवं. कुणी इतकं बिझी नसतं. फक्त प्रायोरिटीजचा फरक असतो किंवा आपण कोणासाठी तितके इम्पॉर्टंट नसतो. ढीगभर नात्यांची गरज नसते माणसाला. मनापासून एक प्रामाणिक व्यक्ती जरी सोबत असली ना तरी ते आयुष्यभर पुरेशी असते. जी माणसं आपल्याशी बोलल्याशिवाय दिवसेंदिवस काढू शकतात ते आपल्याशिवाय त्यांचं आयुष्य पण जगू शकतात. ज्या माणसांना खरंच आपल्याबद्दल काही फिलिंग्ज असतात ती माणसं तर दिवसातून कितीही बिझी असलं तरी आपल्यासाठी वेळ नक्कीच काढतात. आपली विचारपूस करतात, काळजी करतात. मी कुणाच्या आयुष्यातला फ्री टाईम किंवा सेकंड चॉईस नाही आहे. एकतर मला प्रायोरिटी द्या किंवा मला सोडून द्या. प्रामाणिक आणि निष्पापपणे नातं निभावूनसुद्धा नात्यात असलेली बॉन्डिंग, असलेली अटॅचमेंट, घालवलेला वेळ, आपल्या भावना या गोष्टी आपण आपल्या डोळ्यादेखत अचानक तुटताना पाहतो ना, त्याचा जास्त त्रास होतो. माणूस गेल्यावर रेस्ट इन पीस लिहून भावनिक होणारी लाखो माणसं मिळतात. पण माणूस असताना टेक सम रेस्ट असं म्हणायला एक व्यक्तीसुद्धा सोबत नसते. माझ्यासाठी तू फार इम्पॉर्टंट आहेस असं म्हणणारी माणसंसुद्धा आपल्याशी न बोलता संपूर्ण दिवस अगदी हसत काढू शकतात. सो अशा माणसांपासून थोडं लांब राहिलेलं केव्हाही चांगलंच. नाहीतर तुमच्या इमोशन्सचा खेळ मांडला म्हणूनच समजा. जर तुम्ही कोणासाठी खरंच इम्पॉर्टंट असाल तर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी एफर्टसुद्धा घेते आणि दिवसातून वेळसुद्धा काढते. मी विसरलोच किंवा विसरलेच, मला वेळ मिळाला नाही अशी कारणं देत बसत नाही आणि मुळात या कारणांनंतर काहीच अर्थ नसतो.